शिक्षकाच्या हक्कासाठी आणि शिक्षणाच्या सन्मानासाठी शिक्षक भारती सोलापूर जिल्हा या अंतर्गत मी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शाहू बाबर आज या ठिकाणी आपण आपल्या भगिनी श्रीमती संगीता धनंजय हिरवाडकर श्री डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल सोलापूर या जवळजवळ 11 ते 12 वर्ष विना पगार कोणतंही वेतन न घेता शालार्थ आय डी न मिळाल्यामुळे काम करत होत्या. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांचं जीवन हे आतापर्यंत व्यतीत झालेलं आहे. आमचे मित्र माननीय श्री भरम शेट्टी सर यांनी मला हा विषय समजा सांगितला की आमचे एक मॅडम आहेत की त्यांचं शालार्थ आय डी राहिलेला आहे, तर तो काढून द्याल का. तर मी त्यांची फाईल मागवली आणि त्याचा अभ्यास केला. त्यांनी मला जवळजवळ 10 दिवसाच्या पूर्वीच ही गोष्ट सांगितली होती. आज आपण त्यांना शालार्थ आय डीचं पत्र शालार्थ मिळेल किंवा मिळालं आहे अशा प्रकारचं पत्र माननीय डॉक्टर गणपत मोरे शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्याकडून आपल्याला आज प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्यांना आज शालार्थ आय डी रीतसरपणे मिळालेला आहे. फक्त त्यांचा ड्राफ्ट भरणे बाकी आहे. त्यांना ड्राफ्ट भरल्यानंतर त्यांचं पगार किंवा वेतन हे सुरळीतपणे त्यांना त्यांच्या खात्यावरती जमा होईल आणि त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगल्या तऱ्हेने होईल. तर आज हा शालार्थ आय डी पत्र आम्ही त्यांना आज सुपूर्द करत आहोत. करू दे. मी सौ संगीता धनंजय हिरवाडकर डॉक्टर आंबेडकर मेमोरियल नाईट हायस्कूल येथे गेली 12 वर्ष कार्यरत आहे. माझा शालार्थ आय डी 2015 पासून थांबलेला होता. त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केले. आज काही मिळालेला नव्हता. शिक्षक भारती संघटनेचे बाबर सरांनी आज मला शालार्थ आय डी मिळवून देण्यामध्ये यश मिळवलं आहे. सरांकडे फाईल गेल्यानंतर अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये सरांनी शालार्थ आय डी मिळवून दिला. खऱ्या अर्थानं शिक्षक भारती संघटना शिक्षकांसाठी काम करते. एवढंच मी म्हणेन की एका उमेद हरवलेल्या शिक्षकाला उभारी देण्याचं कार्य या संघटनेने केलं. धन्यवाद. भरम शेट्टी अनोद सौ संगीता धनंजय हिरवाडकर ही आपल्या गावातली एक होतकरू तरुणी नोकरीच्या शोधात होती. तिनं डॉक्टर आंबेडकर नाईट हायस्कूल येथे जागा निघाली असं कळल्यानंतर इंटरव्ह्यू दिल्यानंतर तिचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर तब्बल तिनं 12 वर्ष विना वेतन आणि ते ऑफलाईन पद्धतीने त्यांचं शिक्षण सेवक या पद्धतीचा पगार पण निघाला. पण शालार्थ आय डी नसल्यामुळं त्यांनी 8 ते 10 वर्ष विना पगार विना अनुदान उमेद न बळता आता सगळं सोडून मी आता बस राजीनामा देऊन घरी बसते इथपर्यंत त्यांना आणलेलं होतं. पण शेवटी एक पर्याय म्हणून मी बाबर सरांना ही घडलेली घटना सगळं सविस्तरपणे सांगितलं. त्यांचं फाईल त्यांनी रीतसर बघितले. या फाईलमध्ये तर काही त्रुटी नाही. तुम्हाला शालार्थ आय डी मिळाला काही प्रॉब्लेम नाही. आपण जाऊ पुण्याला म्हणले. शुक्रवारी पुण्याला गेलो पण आज सोमवारी 10व्या दिवशी शालार्थ आय डी मिळालं. याबद्दल शिक्षक भारती संघटनेचं मी व्यक्तिशः भरम शेट्टी परिवार आणि हिरवाडकर मॅडम परिवार यांच्या वतीनं मी तुमच्या शिक्षक भारती संघटनेचं खूप खूप आभार आहे. धन्यवाद.